हॅलो, कशात सर्व. तर आज मी काहीतरी स्पेशल बनवणार आहे, सिंपल. तर आज मी बनवणार आहे खिचडी भात. त्यात मी सोयाबीन घेतलेत, वाटाणे, कांदा, टोमॅटो आणि बटाटे. आणि भातात थोडीशी डाळ टाकणार आहे मी. तर बघूया आपण कशी मी बनवते, आणि घरी तुम्ही पण ट्राय करा एकदा. तर आज मी खिचडी भात बनवणार आहे कुकरमध्ये. तर कुकर मी तापायला ठेवला थोडा. तसा कुकर तापेल त्यात मी टाकणार आहे तेल. तेल तापलं आहे आपलं. आता मी ह्यात टाकणार आहे राई जिरं, त्याबरोबरच मी टाकणार आहे हिंग आणि कढीपत्ता. त्यानंतर मी टाकणार आहे कांदा त्यात. आता मी टाकते त्यात कांदा. त्यासोबतच मी टाकणार आहे त्यात टोमॅटो. त्यात मी टाकणार आहे काही मसाले, आपले वेलीचे मसाले, जसे काय हळद, लाल मसाला, काश्मीरी लाल मसाला आणि आपला गरम मसाला. चांगलं मिक्स करून घेऊया. त्यासोबत मी टाकणार आहे ह्यात वाटाणे. मी टाकणार आहे सोयाबीन. सोयाबीन मी सोक करून घेतले. आणि त्यानंतर मी टाकणार आहे बटाटे. बटाट्याचे मी मोठे मोठे फोड ठेवले आहेत. सोयाबीन हे आपल्या हेल्थसाठी खूप चांगले असतात. प्रोटीन असते सोयाबीन. त्यानंतर मी तांदूळ, त्यात मी मुगाची आणि तुरीची डाळ घेतली. मी तांदूळ धुवून घेतले. त्यात तुम्हाला गरजेनुसार पाणी टाकायचे. आणि गरजेनुसार, टेस्टनुसार तुम्ही मीठ टाकू शकता त्यात. आपण एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. शेवटी मी ह्यात टाकणार आहे कोथिंबीर. आणि मी कुकर लावणार आहे. जर तुमच्या घरी कोण पाहुणे वगैरे आले असतील आणि तुम्हाला सुचत नसेल की काय बनावं, तर तुम्ही हे नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्कीच आवडेल, खूप छान होईल.
आणि जसं बनेल मी तुम्हाला दाखवते की कसं झालं आहे ते.